परिस्थितीचं गांभीर्य ओळखत चूक मान्य केली। हमारे कंधे पे बंदूक रख के ये भाजपा का एक षड्यंत्र था। असहिष्णुता के बारे में हो या हुकुमशाही के बारे में हो, मुझे लगता है ये बात उनको वहाँ पे आके ना कहे वो, इसलिए ये सब षड्यंत्र था और राज साहब ने स्पष्ट भूमिका ली है। त्या एक आदर्श लेखिका म्हणून आपण सगळे त्यांच्याकडे बघतो आणि अशा लेखिकेला आमंत्रण नाकारण्याचं कारण तरी काय? म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच जो अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कॉन्स्टिट्यूशनमधून संविधानातून आपल्याला दिलाय, तोच जर तुम्ही हिरावून घेणार असेल तर खरंच त्याचा काही अर्थच राहत नाही। सहगल यांना दिलेलं निमंत्रण मागे घेतल्यानं साहित्य, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली। हे संमेलन जोपर्यंत महामंडळ स्वतःच्या भरोशावर स्वतःच्या पैशांनी करत नाही तोपर्यंत अशा शरणागतीचे अगोदरी प्रसंग जे येऊन गेले ते पुढे येत राहणार आहेत। हा पहिला नाहीये आणि हा शेवटचाही नाहीये। संमेलनाच्या आडून सरकार आपला अजेंडा राबवत असल्याचा रोष साहित्यिक वर्तुळात आहे। आम्ही त्यांना अत्यंत दिलगिरी व्यक्त करीत उद्घाटनाला आपण येऊ नये अशा प्रकारची विनंती केली। त्यांनी देखील ती स्वीकारली। उलट आपल्या संमेलनाला त्यांनी अनेक शुभेच्छा दिल्या। अकारण वाद आयोजक संस्थे ओढून घेतलेला आहे। शेवटी त्यांनीच ठरवलं होतं, त्याने महामंडळ मिळून की आपण नयनतारा सहगल यांना निमंत्रित करायचा हा आपला अधिकार होता। एक ईमेल पाठवून आपण येऊ नका असं सांगणं हे तर मराठी आणि भारतीय परंपरेला शोभेचं नाहीये। पाहुण्यांचा अपमान करणं बरोबर नाही। मात्र दुसरीकडे सरकारनं आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळले। अनावश्यकपणे शासनाला त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये काही जण खेचायचा प्रयत्न करत आहेत। ही सगळी नावं साहित्य महामंडळाकडनं ठरत असतात आणि त्यामुळे यवतमाळला साहित्य संमेलनाच्या विषयामधला जो काही चर्चा आहे त्यात शासनाचा कोणताही संबंध नाही। देशातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक असमतोल आणि आंदोलनांवर जाहीर भाष्य आणि विचारमंथन करण्याचं व्यासपीठ म्हणजे साहित्य संमेलन। मात्र देशाचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याला आपल्या लेखणीनं गवसणी घालणाऱ्या साहित्यिकांचं विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणत्याही कारणानं धोक्यात येणार असेल तर जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीला मान खाली घालायला लावणार आहे। हलिमा कुरेशी, न्यूज 18 लोकमत, पुणे। खानापूर तालुक्यात विटा येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती महादंगलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी, कॉमनवेल्थ गेम्सचा सुवर्णपदक विजेता नरसिंग यादव आणि कॉमनवेल्थ गेम्समधला आणखीन एक सुवर्णपदक विजेता राहुल आवारे या तीनही पोलीस उपअधीक्षकांनी मैदानात उतरत आपापल्या प्रतिस्पर्धकांवर विजय मिळवला। पोलीस उपअधीक्षक बनलेल्या 3 पैलवानांच्या कुस्त्या या मैदानाचं प्रमुख वैशिष्ट्य ठरलं होतं। महाराष्ट्र केसरी बाला रफिकची कुस्ती देखील या मैदानात आयोजित करण्यात आली होती। 14, 15, 16 त्या विजय चौधरीनं अशा 6 गदा मिळवल्या या 2 पोरांनी आणि दोन्ही पोरा या विटे मुक्कामी लढतात। अनिल बाबर यांच्या वाढदिवसानिमित्तानं राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता आत्ताच लढला। हे कौतुक, हे कसब फक्त विटेकरच करू जाणे। सापाच्या मानेचा जीव गेला तर फणावर करत नाही आणि पैलवानाच्या मानेचा जीव संपला तर कुस्ती गेली असं समजावं। करमणुकीचा कार्यक्रम नाही, उद्यापासून आपलं आपलं पोरग तयार करायचं, नाहीतर सगळं डेअरीला घालायचं आणि इथं कुस्त्या बघायला यायचं। 3-4 कुस्त्या अशा केल्या, नुसत्या डोक्या लिटीने केल्या त्या विजय चौधरीनं। प्रेक्षकांना विनंती आहे, आतापर्यंत आपण शांततेचं सहकार्य दिलेलं आहे, कृपया कुस्तीचा आनंद लुटा। कुस्ती समाप्त। विजय चौधरी विजय। इंटरनॅशनल